नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी टीका केली। त्यांच्या टीकेवर किशोर दराड यांनी प्रत्युत्तर दिलं। पाहूया। शिक्षकांच्या मतदारसंघामध्ये अशा परंपरा प्रथा पाडणं याचाच अर्थ खरं तर त्यांच्या समोर त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे। जर एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी देखील पैसे देऊन शिक्षक इतर लोक आणायची जर वेळ आली असेल तर निश्चितपणाने हे निंदनीय आहे। कारण की मला वाटत नाही कुठलाही शिक्षक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून गर्दी करण्याच्या हेतूने माझ्या मते तसं झालेलं दिसतं आहे आणि ते देखील निंदनीय आहे। त्यांचा पराभव त्यांना दिसतो आहे याच्यातून स्पष्ट होतं। असा गैरअर्थ करू नका। या राज्याचे मुख्यमंत्री सगळ्यांसाठी आमच्यासाठी सगळं महत्त्वाचे आहे। त्यांनी आमच्या शिक्षकांसाठी इतकं दिलेलं आहे। 1160 कोटी रुपये त्यांनी आम्हाला दिले। आज प्रत्येक शिक्षकांची चूल त्यांच्यामुळे पेटलेली आणि जुन्या पेन्शन योजनेसारखा साधारणतः राज्यावर 50 लाख कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे। तरी एवढा मोठा धाडसी निर्णय या मुख्यमंत्र्यांनी घेतले आणि त्यांना असं म्हणण्याचा काय अर्थ, मराठी भाषा आहे कशीही वळती, त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नये असं मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।